तर नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर आता भाजप आमदारांची बैठक बोलावली आहे। भाजप आमदार देवगिरी बंगल्यावर दाखल सुद्धा झाले आहेत। देवेंद्र फडणवीस यांची आता आमदारांसोबत बंदद्वार चर्चा सुद्धा सुरू आहे। नागपुरात आता देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर भाजप आमदारांची सध्या बैठक सुरू आहे आणि भाजप आमदार देवगिरी बंगल्यावर दाखल सुद्धा झाले आहेत। देवेंद्र फडणवीस यांची आमदारांसोबत सध्या बंदद्वार चर्चा सुद्धा सुरू असल्याचं समजतंय। देवेंद्र फडणवीस यांनी ही बैठक बोलावली आहे। भाजप आमदारांची ही बैठक आहे। नागपुरात देवगिरी बंगल्यावर सध्या ही बैठक सुरू आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय नागपूरमधून, ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर भाजप आमदारांची बैठक सुरू आहे। तर आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। छगन, सध्या ही बैठक सुरू आहे, नेमकं काय घडतंय? नक्कीच गौरी, जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावरची भाजप आमदारांची सकाळी 9 वाजता जी आहे ती बैठक सुरू झालेली आहे आणि आता जर बघितलं तर नुकतंच आमदारांची ही बैठक आहे ती संपलेली आहे। या बैठकीमध्ये जर बघितलं तर विधानसभेचे आमदार असतील आणि विधान परिषदेचे भाजपचे आमदार असतील हे सगळेजण या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या बंगल्याच्या आतमध्ये बंदद्वार चर्चा झालेली आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील या ठिकाणी आलेले होते आणि आमदारांना येणाऱ्या लोकसभा निवडणुका असतील किंवा होऊ घातलेल्या तर पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील या संदर्भात चर्चा झालेली अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून आता मिळते आहे। गौरी, छगन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।